डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत, परिवहन मंत्र्यांच्या परळच्या डेपो पाहणीत भीषण वास्तव, संबंधित चालक वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे सरनाईकांचे आदेश। पाटणामध्येही महाराष्ट्र भवन उभारा, अशोक चौधरींच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची मागणी, बिहार भवनासाठी जागा पाटण्यातून आणणार का, राऊतांचा सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर, श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमाला राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतले, 30 लाख कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार। भाजपावाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। रायगडमध्ये चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्याशी केल्याचा दावा। ठाकरे गटाची नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर, किशोर कुमरिया यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती, शहरातील विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देत 3 शहर प्रमुखांची घोषणा। नांदेडमध्ये भाजप शिवसेना एकत्र, एकनाथ शिंदेंचा अशोक चव्हाणांना फोन, शिवसेनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। ठाकरे गटाच्या अखिल चित्रेंची निवडणूक प्रक्रियेवर टीका, पक्ष फोडून निवडून आलेले आमदार नगरसेवक दुसऱ्या झेंड्याखाली जातात, मतदारांचा कौल ट्रान्सफर ऑर्डर सारखा बदलत असल्याची पोस्ट। मुंब्राच काय अख्खा महाराष्ट्र हिरवा करू, सहरचा सत्कार करताना बोलले माजी खासदार इम्तियाज जलील, एमआयएम कडून सहरच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा। जलील यांच्या वक्तव्याचा नवनीत राणांकडून घणाघात, जलील यांच्या 7 पिढ्याही महाराष्ट्र हिरवं करू शकत नाहीत, जलील यांचं स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं म्हणत ठणकावलं। संभाजीनगरात 19 गटात भाजप शिवसेना आमने सामने, काही गटात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारांना बी फॉर्म दिल्यानं परिस्थिती निर्माण, 27 जानेवारीला अंतिम चर्चा होणार। लोकलमधून उतरताना भांडण, एकाची हत्या, मालाड स्टेशनवरची धक्कादायक घटना, आलोक सिंग असं मृत प्रवाशाचं नाव। केदारनाथ धाममध्ये तुफान बर्फवृष्टी, बर्फ साचल्यानं मंदिर परिसरातील मार्ग पूर्णपणे बंद। इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, 8 जणांचा मृत्यू, 80हून अधिक बेपत्ता, पाणी आणि चिखलामुळे मदत कार्यात अडथळे। अफगाणिस्तानात बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसाचा कहर, 61 जणांचा मृत्यू, पाकिस्तानमध्येही जनजीवन विस्कळीत।